नमस्कार. 20 जानेवारी 1955ला गुरुग्रहाने सिंह राशीमध्ये प्रवेश केला आणि नाशिकमध्ये गोदा तटावरती सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात झाली. या कुंभमेळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक जमा झालेले होते आणि जवळजवळ देशातल्या प्रत्येक शक्तिपीठातून, ज्ञानपीठातून किंवा आध्यात्मिक अशा गावामधून वेगवेगळ्या प्रकारचे संत, महात्मे, अधिकारी, पुरुष गोदा तटावर गोदेमध्ये स्नान करून पर्वणीचा लाभ घेण्यासाठी याच दरम्यान नाशिक शहरामध्ये डेरे दाखल झालेले होते. 20 जानेवारी नंतर जवळजवळ 2-2.5 महिने हा सगळा सिंहस्थ कुंभमेळ्याचा व्याप सुरू होता. अनेक लोकांनी गोदा तटावर जाऊन ज्यांना जे जमलं ते धार्मिक कार्य उरकलं आणि त्याच वेळेला देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नामवंत अशा संत, महात्मे किंवा अधिकारी पुरुषांनी आपल्या शाही स्नानाचे सोहळे या गोदा किनाऱ्यावर घडवून आणलेले होते. 2.5 महिने झाल्यानंतर पर्वणीची किंवा जी शाही स्नानं होती ती सगळी उरकली आणि मग हळूहळू गोदेच्या किनाऱ्यावरून तिथे जमलेल्या लोकांनी काढता पाय घ्यायला सुरुवात केली आणि मग जे ते आपापल्या गावाच्या दिशेने प्रयाण करायला लागले. पण सगळेच लोक अशा पद्धतीने पर्वणीची स्थानं झाल्यानंतर आपापल्या गावाला गेले नाहीत, तर त्यापैकी काही संत महात्म्यांनी किंवा अधिकारी पुरुषांनी असा विचार केला की बाबा, आपल्या देशापासून म्हणजे दूरच्या गावापासून या नाशिक शहरामध्ये गोदेच्या किनाऱ्यावर महाराष्ट्रामध्ये आपण आलेले आहोत. पुन्हा परत कधी येणं होईल माहीत नाही, तेव्हा इथेच थोडे दिवस मुक्काम करून नाशिक शहराच्या आसपास आणि महाराष्ट्राच्या प्रदेशामध्ये जे काही नामवंत अशी देवळं आहेत, देवस्थानं आहेत, त्याच्या दर्शनाचा लाभही घ्यावा. असाच विचार करणाऱ्यामध्ये एक संत, महात्मे, अधिकारी पुरुष महाराज होते. त्यांचं नाव होतं शिवकुमार दुबे. शिवकुमार दुबेंनी मग सगळी शाही स्नानं आणि पर्वणीची स्नानं पदरात पाडून घेतल्यानंतर नाशिकमधून आपल्या जथ्था किंवा आपल्या सगळ्या गोसाव्यांचा मुक्काम हलवला आणि नाशिकमधून निघून ते पुण्याच्या दिशेने कूच करायला लागले. पुण्यामध्ये डेरे दाखल झाल्यानंतर तिथे असलेल्या पेशव्यांनी स्थापलेल्या गणपतीचं दर्शन घेऊन मग पुण्याची जी आद्य देवता पर्वती देवीचं दर्शन या शिवकुमार दुबे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्या त्यांच्या गोसाव्यांनी घेतलं आणि मग पुणे शहरातला आपला मुक्काम हलवून ते साताऱ्याच्या दिशेने कूच करायला लागले. साताऱ्याच्या जवळ असलेली सगळी देवस्थानं पालथी घालून तिथे दर्शनाचा लाभ घेऊन मग आता आजपर्यंत आपण आयुष्यामध्ये कधी अथांग असा समुद्र पाहिलेला नाही आणि कोकण पट्टीला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभलेला आहे हे ध्यानात घेऊन हे शिवकुमार दुब्यांनी असा विचार केला की आता आपण एखाद्या घाट रस्त्याने खालच्या बाजूला कोकणामध्ये उतरूया. आणि एवढं त्यांच्या मनात आल्यानंतर मग त्यांनी त्यांच्या सगळ्या लवाजम्याबरोबर घाट उतरून कोकणामध्ये प्रवेश करायला सुरुवात केली. तोपर्यंत 1955 सालातला मे महिना उजाडलेला होता. याच दरम्यान कोकणामध्ये असलेल्या चिपळूण नावाच्या तालुक्याच्या ठिकाणी लोकांचं तसं आपलं बरं चाललेलं होतं. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या म्हणजे गोदा तिटी भरलेल्या कुंभमेळ्याच्या अनेक बातम्या चिपळुणामध्ये रोजच्या रोज येत होते. पण त्याचबरोबर चिपळुणामधून नाशिकपर्यंत जाऊन गोदेचं स्नान करावं असं मात्र कुठच्याही चिपळुणकराला त्यावेळेला वाटलेलं नव्हतं. आपल्या गावाजवळून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीच्या किनाऱ्यावर जे काही देवदेवतार्जन करायचं तेवढं करून चिपळुणातले लोक सुखी आणि समाधानामध्ये आपलं आयुष्य त्यावेळेला कंठत होते. तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे तिथे तहसीलदार कचेरी म्हणजे त्यावेळेला तहसीलदारांना मामलेदार असं म्हणत असत, त्या मामलेदार साहेबांची कचेरी होती. DYSP म्हणजे पोलीस उप अधीक्षकांची कचेरी होती. PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचं एक भलं मोठं गेस्ट हाऊस त्या ठिकाणी होतं. आणि त्याचबरोबर
चिपळूणकरांच्या आध्यात्मिक ओढीला किंवा त्यांच्या देवदेवतार्जनासाठी अनेकानेक देवळं चिपळूणच्या त्या परिसरामध्ये विखुरलेली होती. पण या सगळ्या देवदेवतांमध्ये प्रामुख्याने 2 देवतांच्या वर चिपळूणकरांचा फार जीव किंवा श्रद्धा होती. त्यापैकी एक म्हणजे विंध्यवासिनीचं देऊळ आणि दुसरं म्हणजे गावातल्या भैरीचं देऊळ. भैरीचं देऊळ हे तसं सपाटीवर होतं. 4-5 एकरांच्या विस्तीर्ण अशा मोकळ्या मैदानाच्या मध्यभागी हे भैरीचं काळ्या पाषाणामध्ये बांधलेलं पुरातन असं देऊळ होतं. अतिभव्य गाभारा आणि त्याच्या बाहेर विस्तीर्ण असा सभामंडप लाभलेलं हे देवस्थान काही चिपळूणकरांच्या दृष्टीने त्या गावाची ग्रामदेवता होतं. भैरी देवीच्या देखभालीचं सगळं काम त्यावेळेला नरहरी भागवत नावाचे एक गृहस्थ करत होते. स्वच्छ गोरा वर्ण, 5.5 फुटाची उंची, अतिशय मृदू असा आवाज आणि शास्त्र किंवा पांडित्य याच्यामध्ये थोडंफार ज्ञान आत्मसात करून हे भैरीची पूजा अर्चा, तिथे सगळे साजरे होणारे उत्सव यांचं सगळ्यांचं व्यवस्थापन हे नरहरी भागवत आपल्या कौशल्याने यथासांग यथारीतीने करत होते. या भागवतांपुढे जेव्हा काही एखादा सण किंवा उत्सव साजरा करण्याचा प्रस्ताव येत असे त्यावेळेला आजच्यासारखी मंडळ नेमा, ट्रस्ट करा असा काही विषय त्यावेळेला चर्चेला जात नसे. तर गावातली 2-4 धुरीण माणसं आणि हे नरहरी भागवत एकत्र बसून त्या उत्सवाची सगळी कशी आखणी करायची याचा विचार करत, जमलेले पैसे योग्य रीतीने खर्च होतील याची तजवीज करत आणि मग जसा जमेल तसा पण थोड्याशा धूमधडाक्यामध्ये मगाशी सांगितलेले होळी आणि दिवाळी हे उत्सव त्या भैरीच्या देवळामध्ये नित्यनियमाने अनेक वर्ष या भागवतांच्या अधिपत्याखाली साजरे होत होते. अशाच त्या मे महिन्यामध्ये एके दिवशी मंगळवारी सकाळी चिपळूणकरांनी झोपेतून उठून डोळे चोळत चोळत जेव्हा बाहेर बघितलं तेव्हा त्यांना थोडासा आश्चर्याचा धक्का बसला. कारण चिपळूणामधला हमरस्ता म्हणजे मुख्य बाजारपेठेपासून भैरीच्या देवळापर्यंत जाणारा रस्ता, बाबू बहादूर शेठ नाका आणि चिपळूणच्या आजूबाजूला असणाऱ्या गावांकडे जाणारे सगळे मुख्य रस्ते एका रात्रीमध्ये कोणीतरी भगव्या पताकाने भगव्या ध्वजाने सजवून टाकलेले होते. 2-2.5 फूट अशा लांबीच्या एका काठीवर तेवढ्याच रुंदी आणि लांबीचे त्रिकोणी आकाराचे भगव्या रंगाचे ध्वज फडकताना सकाळी चिपळूणकरांनी पाहिलं आणि त्यांना त्याबद्दल थोडंसं नाही म्हटलं तरी कुतूहल आणि आश्चर्य वाटायला लागलं. आता हे एका रात्रीमध्ये हे चिपळूणभर संबंध शहरभर मुख्य रस्त्यावर ध्वज किंवा या पताका निशाणं कुणी लावले असा विचार करत करत चिपळूणकरांची सकाळ मावळून थोडासा 10-10:30 वाजायचा सुमार सुरू झाला. तो जवळजवळ 50-60 गोसावी लोकांनी चिपळूण शहराला गराडा घालून टाकल्याचं या चिपळूणकरांच्या लक्षामध्ये यायला लागलं. अंगावर भगव्या रंगाची कफनी, तशीच भगवी टोपे, हातामध्ये दंड आणि काखेला झोडी लावून 50-60 गोसावी म्हणावे अशा लोकांचा एक जथा संबंध चिपळूणामध्ये फिरून ओम भवती भिक्षान देही असे करत भिक्षा जमा करत होता. आता त्यापैकी काही 1-2 गोसावड्यांना चिपळूणातल्या काही कुतूहल असणाऱ्या लोकांनी जेव्हा त्याबद्दल विचारलं तेव्हा मोठ्या आदराने फुशारकीने किंवा मोठ्या टेचामध्ये या गोसावी लोकांनी सांगितलं की 2 दिवसांनी शिवकुमार दुबे नावाचे महाराज चिपळूणामध्ये येत आहेत आणि त्यांच्या आधी त्यांची सगळी व्यवस्था करण्यासाठी आम्ही चिपळूणामध्ये काल रात्री दाखल झालेलो आहोत. एवढे सगळी जुजबी माहिती कळल्यावर मग चिपळूणकरांमध्ये या शिवकुमार दुबे महाराजांबद्दल थोडीशी चर्चा सुरू झाली आणि त्याच वेळेला चिपळूणकरांच्या लक्षामध्ये एक आलं की भैरीच्या विस्तीर्ण अशा पटांगणामध्ये 50-60-70 लोक खपून तंबू उभारणीचं काम एका बाजूला सुरू झालेलं आहे आणि त्याच वेळेला 50-60 गोसावी संबंध चिपळूणातून
भिक्षा जमा करताहेत। आता कोण हे शिवकुमार दुबे महाराज येणार आहेत 2 दिवसांनी, म्हणजे मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी त्यांचं आगमन होणार आहे हे चिपळूणकरांना हळूहळू कळलं आणि मग त्यांच्या आगमनाबद्दल एकंदर कुतूहल चिपळूणकरांच्या मनामध्ये पुरेसं जागृत झालं। गुरुवारचा सबंध दिवस महाराज आता येतील, महाराज आता येतील असं वाटून किंवा मनामध्ये असे भाव घेऊन चिपळूणकर आपले नित्य नियमाची नेहमीची कामं एका बाजूला करत होता, पण त्याच बाजूला त्याच्या दुसऱ्या बाजूला मात्र शिवकुमार दुबे नावाचे कोण तपस्वी महाराज चिपळूणामध्ये येणार आहेत, ते आले का, ते आले का असा काहीसा कानोसा प्रत्येक चिपळूणकर जसा जसा वेळ मिळेल तसा तसा घेत होता। गुरुवारचा दिवस तसाच शांतपणे मावळला। त्यांना वाटलेलं की शिवकुमार दुबे महाराज आज येणार, त्यांचं आगमन त्या दिवशी काही चिपळूणामध्ये झालं नाही आणि मग आता कधी येतात ते बघूया असं म्हणून जो तो चिपळूणकर रात्री 10-10:30च्या सुमारास आपापल्या बिछाण्यावर आडवा झाला आणि त्याला जरा डोळा लागतो न लागतो तोच सगळ्या चिपळूणकरांच्या झोपा उडवेल असा ताशा आणि ढोलांचा एक गजर सबंध चिपळूणामध्ये दुमदुमायला लागला। चांगली लागत आलेली झोप मोड झाली आहे आणि बाहेर कसला तरी ढोल ताशांचा गजर होतो आहे हे लक्षात आल्यावर मग चिपळूणकरांनी गडबडीने आपापली अंथरुणं सोडली आणि आपापल्या दारं खिडक्यांच्या फटीमधून किंवा दारं खिडक्या सताड उघडी टाकून जरासं बाहेर येऊन समोरच्या रस्त्याकडे बघायला लागले तर जणू काही रात्री सूर्योदय व्हावा अशा प्रभाची एक प्रभा सबंध चिपळूण फाकलेली होते। दिवसासारखा लख प्रकाश चिपळूणाच्या त्या मुख्य रस्त्यावरती पसरलेला होता। ढोल ताशे वाजवणारे 5-50 लोकांचं एक पथक मोठ्या आवाजामध्ये आणि दणदणाट करत त्या मिरवणुकीमधून सगळ्यात पुढे चाललेलं होतं। त्याच्या मागे 100-150 गोसावी हातामध्ये निशाणं घेऊन महाराजांचा जय जयकार करत पण शिस्तीने चाललेले रस्त्यावरून चाललेले चिपळूणकरांना दिसले आणि त्याच्या मागे पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसलेले शिवकुमार दुबे नावाचे स्वामी महाराज अधिकारी पुरुष जे येणार येणार म्हणून चिपळूणकर गुरुवारच्या सकाळपासून वाट बघत होते, त्यांचं आगमन चिपळूणामध्ये जवळजवळ मध्यरात्री झालेलं होतं। या शिवकुमार दुब्यांच्या घोड्याच्या मागे परत 15-20 घोड्यांचं दुसरं एक पथक अतिशय धीम्या गतीने टापाटाकीत पण शिस्तीमध्ये चाललेलं होतं। चिपळूणकरांचं कुतूहल शिवत आणि त्याचबरोबर झोपमोड करत हे मुख्य रस्त्याहून निघालेले शिवकुमार दुबे महाराजांची मिरवणूक तासा-दीड तासामध्ये शांतपणे मार्गक्रमणा करत करत भैरीच्या देवळापर्यंत पोहोचले आणि तिथे असलेल्या अनेकानेक तंबूमध्ये या मिरवणुकीमधले सगळे लोक आपापल्या जागा पकडून अदृश्य झाले। महाराज आले हे चिपळूणकरांना रात्री कळलं। सकाळी मग त्यांची चर्चा सुरू झाली। काही लोकांनी मुद्दाम वेळ काढून भैरीच्या देवळाच्या दिशेने जाऊन एकवार चक्कर मारून नजरेचं पारणं फेडतील असे पसरलेली ते तंबू, त्यांच्या कनाती बाहेर उभे असलेले पहारेकरी हा सगळा देखावा आपल्या डोळ्यामधून आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवला। शिवकुमार दुबे महाराज सकाळी मुक्कामी पोहोचल्यानंतर सकाळचं स्नान संध्या करून आपापल्या शिष्यांबरोबर आध्यात्मिक किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आपल्या शिष्यांना उपदेश करत होते आणि त्याच वेळेला संध्याकाळी 4-4:30 वाजेपर्यंत हे सगळं व्यवस्थित कार्यक्रम शिवकुमार दुबे महाराजांच्या ठरलेल्या पठडीप्रमाणे झाल्यानंतर मात्र या महाराजांना थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं आणि मग
आपल्या 2 शिष्यांना त्याने हुकूम केलं आणि ते हुकमाचे ताबेदार असलेले त्यांचे 2 गोसावी किंवा शिवकुमार दुबे महाराजांचे शिष्य आपापल्या घोड्यावर टांग टाकून ते तातडीने निघाले. त्याने ताबडतोब चिपळूणचे तहसीलदार ऑफिस म्हणजे मामलेदार कचेरी गाठली. त्यावेळेला मधुकर भावे नावाचे मामलेदार चिपळुणामध्ये कार्यरत होते. या भावे साहेबांच्या पुढे उभं राहून त्याने आधी नमस्कार केला. भावे साहेबांनी ह्या 2 गोसाव्यांना बघून खरं तर त्यांना तसं काही सुधरत नव्हतं. या गोसाव्यांचं आपल्याकडे नक्की काय काम आहे याचा उलगडा भावे साहेबांना तोपर्यंत काही झालेला नव्हता. फारसं काही न बोलता त्या आलेल्या गोसाव्याने एक सरकारी फरमान या मधुकर भावे मामलेदारांसमोर धरलं. गोसावड्यांनी दिलेलं ते फरमान वाचता वाचता भावे साहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव झपाट्याने बदलायला लागले आणि मग पूर्णपणे ते फरमान वाचून झाल्यानंतर भावे साहेबांची चर्या बदलली. त्यांचा मामलेदार म्हणून असलेला रुबाब किंवा रोग किंवा तापट स्वभाव एकदम नरमला आणि मग आपल्या खुर्चीवरून उठून त्या 2 गोसावड्यांच्या समोर हात जोडून हो करतो करतो, बघतो बघतो, तुम्ही काळजी करू नका असं काहीसं अतिशय नम्र स्वरामध्ये भावे साहेब म्हणजे चिपळूणचे मामलेदार या गोसाव्यांच्या समोर अजिजीने सांगायला लागले. आता भावे साहेबांपर्यंत आपला जो संदेश होता तो पूर्णपणे पोहोचलेला आहे हे लक्षात आल्यानंतर त्या सांडणी स्वाराने म्हणजे गोसाव्यांच्या त्या चमूने तिथून काढता पाय घेतला, परत घोड्यावर टांग टाकली आणि घोडे उधळत ते परत भैरीच्या देवळामध्ये च्या बाजूला असलेल्या तंबूमध्ये येऊन पोहोचले. आपण आत्ता जे काही फरमान वाचलेलं आहे ते विलक्षण आहे आणि आता आपल्याला तातडीने काहीतरी करणं गरजेचं आहे हे भावे साहेबांना म्हणजे मामलेदार साहेबांना जाणवलं आणि त्यांनी लगोलग आपल्या हाताखालच्या 2 शिपायांना निरोप देऊन रवाना केलं. त्यापैकी पहिला जो एक शिपाई होता तो धडपडत धावत पळत असा DYSP म्हणजे पोलीस उपअधीक्षक पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन पोहोचला. त्यावेळेला तिथे रघुनाथ साने नावाचे DYSP कार्यरत होते. त्यांना मामलेदार साहेबांनी दिलेला निरोप त्या शिपायांनी पोहोचवला आणि दुसरा जो शिपाई मामलेदार कचेरीतून तातडीने बाहेर पडलेला होता त्याने माझ्या आजोबांचं म्हणजे आईच्या वडिलांचं ऑफिस तात्काळ गाठलं. त्यावेळेला माझे आजोबा यशवंत दिनकर करमरकर यांचं चिपळुणामध्ये मोडकांच्या चाळीमध्ये बिराड होतं आणि PWDचे चीफ सर्वेयर म्हणून ते तिथे काम करत होते. मामलेदारकडून आलेला निरोप माझ्या आजोबांना मिळाला आणि मग DYSP साने आणि माझे आजोबा यशवंत दिनकर करमरकर तातडीने मामलेदार कचेरीमध्ये हजर झाले. तोपर्यंत दिवे लागण्याची वेळ झालेली होती, पण मामलेदारांनी बोलावलं आहे म्हटल्यावर आधी ते काम आणि मग बाकीची सगळी कामं असा खाक्या त्यावेळेला सरकारी अधिकाऱ्यांचा होता. ते दोन्ही मुलकी अधिकारी म्हणजे माझे आजोबा PWDचे चीफ सर्वेयर आणि DYSP साने हे दोघे जण मामलेदार साहेबांच्या समोर जाऊन उभे राहिले. मामलेदार साहेबांनी त्यांना समोरच्या खुर्चीवर बसायची आज्ञा केली आणि मग आपण जे काही तासाभरापूर्वी फरमान वाचलेलं होतं त्याबद्दल सांगायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की आपल्या शहरामध्ये काल रात्री शिवकुमार दुबे नावाच्या एका संत महात्मे अधिकारी पुरुषाचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्याकडून त्यांना नाशिकच्या कलेक्टरने म्हणजे जिल्हाधिकाऱ्याने जे फरमान दिलेलं आहे ते त्यांच्या 2 लोकांनी आणून आत्ता मला दाखवलं आहे. त्या फरमानामध्ये असलेला विषय मग मामलेदार साहेबांनी सविस्तरपणे समोर बसलेल्या त्या 2 अधिकाऱ्यांना सांगितला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की नाशिकच्या कलेक्टरने स्वतःच्या सही शिक्क्याने एक फरमान काढून या शिवकुमार दुबेंच्या हातामध्ये दिलेलं आहे की या शिवकुमार दुबे नावाच्या संत महात्म्या अधिकारी
आध्यात्मिक पुरुषाला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या तीर्थस्नानांना तीर्थस्थळांना भेटी देण्याचं योजलेलं आहे आणि त्यांच्या सुरक्षेची जाण्याची येण्याची सगळी व्यवस्था सरकारी इतमामामध्ये व्हायला पाहिजे असं काहीसं आपल्या सही शिक्क्याने नाशिकच्या कलेक्टराने जागोजागी महाराष्ट्रात असलेल्या सगळ्या मुलकी अधिकाऱ्यांना आपल्या अधिकारामध्ये कळवलेलं होतं। आता यांच्यासाठी सरकारी पातळीवर नक्की काय करायचं असा जेव्हा खल सुरू झाला तोपर्यंत अशा काही महाराजांची तजवीज करण्याची वेळ आमच्या या मुलकी अधिकाऱ्यांच्या वर आलेली नव्हती आणि त्यामुळे त्या चर्चेमधून फारसं काही निष्पन्न होईना आणि म्हणून मग माझ्या आजोबांनी सुचवलं की आपण असं करूया की आपापसात आपापल्या विचाराप्रमाणे चर्चा करण्यापेक्षा उद्या सकाळी आपण तिघांनी जाऊन या शिवकुमार दुबे महाराजांची प्रत्यक्ष भेट घेऊया आणि त्यांना आपल्याकडून काय काय अपेक्षा आहेत त्या त्यांच्याकडून सविस्तरपणे जाणून घेऊया। दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता मामलेदार साहेबांची गाडी मामलेदार कचेरीतून निघाली आणि त्याच्यामध्ये DYSP साने, माझे आजोबा करमरकर आणि स्वतः मामलेदार बसलेले होते। पुढच्या 15 मिनिटांमध्ये मामलेदार कचेरीतून निघालेली ही गाडी भैरीच्या पटांगणापर्यंत आली आणि तिथे या तिघांना जे दृश्य दिसलं ते त्यांना आश्चर्यचकित करणारं होतं। खरं तर तिथे गेल्यानंतर आपण नक्की काय करायचं याचा विचार प्रत्येकाने आपापल्या पद्धतीप्रमाणे करून ठेवलेला होता। DYSP सान्यांना असं वाटलेलं होतं की महाराजांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्या ताफ्यामध्ये जे 50-60 पोलीस आहेत त्यापैकी 5-10 पोलिसांची वर्णी किंवा नेमणूक या महाराजांच्या सुरक्षेसाठी करायचे असा काहीतरी विचार करून हे DYSP तिथपर्यंत पोहोचलेले होते। तिघे जेव्हा गाडीमधून उतरले तेव्हा जवळजवळ 50-60 तंबूंनी व्यापलेलं ते भैरीचं पटांगण त्यांच्या डोळ्यासमोर आलं। त्याच्यातला एक जरा शाही म्हणावा असा तंबू दिसत होता, त्याच्यावर भलं मोठं निशाण फडकत होतं आणि तो तंबू महाराजांचा असावा हे ओळखायला या तिघांनाही फारशी काही तोशिष पडली नाही। भैरीच्या पटांगणामध्ये प्रवेश करून हे तिघ जण जेव्हा महाराजांच्या तंबूच्या दिशेने निघाले आणि ते तंबूच्या जेव्हा जवळ पोहोचले तेव्हा तंबूच्या बाहेर नंग्या तलवारी घेऊन पहारा देणारे 15-20 गोसावी त्यांना दिसले। त्यांना बघून हे तिघही जण थोडेसे चक्रावले आणि मग DYSP साहेबांच्या मनामध्ये विचार आला की काय अजब आहे बघा, माझ्या ताफ्यातल्या 5-10 पोलिसांना काठ्या घेऊन यांच्या सुरक्षेसाठी मी नेमण्याचा विचार करत होतो, पण या महाराजांचं स्वतःचं सैन्य नंग्या तलवारी घेऊन बाहेर उभं आहे, मी त्यांना काय सुरक्षा पुरवणार असा विचार करत हे तिघ जण म्हणजे मामलेदार साहेब, DYSP आणि माझे आजोबा नम्रपणाने दबक्या पावलाने महाराजांच्या समोर जाऊन उभे राहिले। मग तिथे असलेल्या 1-2 गोसाव्यांनी आधी यांची चौकशी केली आणि मग महाराजांना म्हणजे आपल्या मंचकावर आडवे पडलेल्या महाराजांना शिवकुमार दुबे महाराजांना सांगितलं की सरकारी मुलाजिम आलेले आहेत आणि ते आपली काय खातिरदारी करायची याची विचारणा करताहेत। एवढं सगळं ऐकल्यावर शिवकुमार दुबे महाराजांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने तेज विलसायला लागलं, कारण परवा रात्री आपण इथे आलो आणि कालचा संबंध दिवस गेला तरी कुठचाही सरकारी अंमलदार येऊन आपले पाद्यपूजा करून दर्शन घेऊन किंवा निदान आपल्याला काय व्यवस्था पाहिजे हे विचारून कसा गेला नाही, हीच एक काळजी शिवकुमार दुबे महाराजांना सबंध दिवस खात होती। आणि आता फरमान दाखवल्याबरोबर हे तिघे मुलकी अधिकारी आपल्या पायाशी आलेले आहेत याचं एक मोठं समाधान त्या शिवकुमार दुबे महाराजांना वाटायला लागलं।
शिवकुमार दुबे महाराजांच्या समोर मग या तिघांनी नतमस्तक होऊन नमस्कार केला. समोर बसलेल्या छोट्या छोट्या स्थिलावर बसायची आज्ञा आपल्या हाताच्या इशाऱ्याने या शिवकुमार दुबे महाराजांनी केली. शिवकुमार दुबे महाराजांचं एकंदर रूप त्यावेळेला या तिघांच्यावर पुरेसा प्रभाव टाकील असंच होतं. 100 किलोच्या आसपास वजन असलं तरी त्यांचा देह कुठेही बेढप झालेला नव्हता. तर पैलवानी ताकदीने कमावलेलं सगळं शरीर आहे हे समोर बसलेल्या या तिघांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. 6-6.5 फुटाची उंची, वर भगवी टोपी, अंगामध्ये भगवी वस्त्र, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, एका हातामध्ये त्रिशूळ आणि दुसरा हात आशीर्वादाच्या मुद्रेमध्ये बसून मग आपापल्या पद्धतीने या शिवकुमार दुबे महाराजाने समोर बसलेल्या या मुलकी अधिकाऱ्यांच्या बरोबर मोठ्या आनंदाने संवाद साधायला सुरुवात केली. आणि पुढच्या 2 मिनिटांमध्ये अक्षरशः या तिघांना या शिवकुमार महाराजांच्या कडून आलेल्या एकंदर उद्गारामुळे अक्षरशः आश्चर्याचा मोठा धक्का बसला. नमस्कार मंडळी, अशी अस्खलित मराठीमध्ये सुरुवात करून शिवकुमार दुबे महाराजांनी या तिघांशी संवाद साधायला सुरुवात केली होती. नाव शिवकुमार दुबे, राहण्याचं ठिकाण कनोज म्हणजे उत्तर प्रदेश. गोदावरीच्या काठावर सिंहस्थासाठी आलेली ही विभूती आणि आपल्याशी अस्खलित मराठीमध्ये संवाद साधते हे कारण खरं तर आश्चर्याचं मूळ कारण होतं. मग पुढे बोलण्याच्या ओघामध्ये महाराजांकडून जी माहिती कळली ती त्याहीपेक्षा विस्मयकारक होती. महाराजांनी आपली ओळख करून देताना मोकळेपणाने संवाद साधताना अस्खलित मराठीमध्ये सांगितलं होतं की आम्ही मूळचे दीक्षित आणि वसईच्या जवळ जे सोपारा गाव आहे तिथले मूळचे आम्ही दीक्षित आहोत. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी जेव्हा उत्तरेकडे स्वारी केली त्यावेळेला सोपाऱ्यामधून काही कुटुंब या स्वारीबरोबर पहिल्या पेशव्यांबरोबर उत्तर प्रदेशापर्यंत धडक मारायला गेलेले होते. आणि त्याच्यामध्ये आमच्या पूर्वजांचं म्हणजे शिवकुमार दुबे महाराजांच्या पूर्वजांचं दीक्षित कुटुंब होतं. ते म्हणे बाजीरावाबरोबर लढाया मारत मारत आम्ही उत्तर प्रदेशापर्यंत गेलो. तिथल्या बहुतेकशा शहरांच्यावर बाजीराव पेशव्याने आपला अंमल बसवला आणि मग परतीच्या वाटेवर आम्हाला कनोज नावाचं जे गाव त्यावेळेला होतं ते पसंत पडलं. आणि आपल्या सीमेचे राखणदार म्हणून बाजीराव पेशव्याने आमच्या दीक्षित कुटुंबाची कनोजमध्ये राहण्याची व्यवस्था किंवा राहण्याची आज्ञा केली. त्यावेळेला आम्हाला बाजीराव पेशव्यांकडून 20 एकर जमिनीचं वतन मिळालेलं होतं आणि आजूबाजूच्या 8 गावांचा सगळा कर गोळा करण्याचं काम बाजीराव पेशव्यांनी आमच्याकडे सोपवलेलं होतं. त्याच्यानंतर मग पिढ्यानपिढ्या आमच्या त्या ठिकाणी वाढल्या. दर पिढीमागे आम्ही 20-20 एकरांची भर घालत गेलो आणि आज माझ्याकडे म्हणजे शिवकुमार दुबे महाराजांकडे जवळजवळ 250-200 एकरांच्या जमिनीचा ऐवज आहे. सगळी बागायती जमीन आहे. महाराजांचे तारकेश्वरी देवीचे 2 मोठे मठ कनोज शहरामध्ये आहेत. महाराजांचे 2 मुलगे बनारस युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला गेलेले आहेत. आणि हे महाराज सिंहस्थ पर्वणीसाठी नाशिकमध्ये गोदा स्नानाला आलेले होते आणि मग महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेले आहेत. एवढं सगळं विस्तृतपणे या शिवकुमार दुबे महाराजांबद्दल ऐकल्यानंतर समोरची मंडळी अक्षरशः गार पडण्याच्या अवस्थेला आली होती. पण मूळ दीक्षितांचे दुबे कसे झाले हा प्रश्न तिघांच्या मनामध्ये वारंवार तरळून येत होता. बोलण्याच्या ओघामध्ये मग
या शिवकुमार दुबे महाराजांनी त्याचंही उत्तर देऊन टाकलं आणि सांगितलं की उत्तर प्रदेशामध्ये आमच्या काही पिढ्या गेल्यानंतर मध्येच कुठल्या तरी एका पिढीने आपलं जुनं दीक्षित नाव टाकून दुबे नाव धारण केलं आणि तेव्हापासून आमचं हे दुबे नाव किंवा आडनाव सुरू झालेलं आहे. अशा या शिवकुमार दुबे महाराजांना भेटून खरोखर या तिन्ही लोकांना अतिशय संतोष प्राप्त झाला, याच्यामध्ये काही शंकेला जागा नव्हती. आता महाराजांच्या अपेक्षा विचारण्यामध्ये काही अर्थ नव्हता, कारण आजूबाजूला एकंदर जो जामानिमा त्यांचा उभा होता, भलं मोठं स्वयंपाकघर होतं, 100-200 लोक त्यांच्या बरोबर होते, सगळ्या प्रकारचा दाणा गोटा व्यवस्था होते, 40-50 घोड्यांची पाग होते. अशा एवढ्या मोठ्या महाराजांना चिपळूणचा मामलेदार काय मदत करणार अशी भावना या तिन्ही मुलकी अधिकाऱ्यांची झाली. आणि मग आता महाराज एवढे आपल्या गावामध्ये आले आहेत, तेव्हा आपल्याला जसा जमेल तसा एक शासकीय किंवा सरकारी सत्कार करावा असा एक प्रस्ताव मामलेदार साहेबांनी या शिवकुमार दुबे महाराजांच्या समोर ठेवला. आणि तो प्रस्ताव ऐकल्याबरोबर महाराज ताडकन उभे राहिले, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आतापर्यंत राजी खुशी प्रेमाच्या चाललेल्या गप्पा एकदम थांबल्या आणि महाराजांच्या कपाळावरच्या शिरा तडतड करून उडायला लागल्या. आपल्या एका छोट्याशा प्रस्तावाने महाराज एवढे क्रोधायमान का झाले हे समोर बसलेल्या त्या तीनही मुलकी अधिकाऱ्यांपैकी कोणालाही कळत नव्हतं. आता जे जे होईल ते ते पाहावे असा विचार करून तिघेही स्वस्थपणे हात जोडून त्यांच्या समोर बसलेले होते. आणि त्यांच्याकडे तसं ते बसलेलं बघून मग शिवकुमार महाराज परत थोडेसे शांत झाले, आपल्या जागेवर बसले, पण आपले मोठे डोळे अधिक मोठे करून आणि नजर या तिघांकडे रोखून महाराज म्हणाले की हे असले सत्कार सोहळे मी स्वीकारत नसतो. आता सत्कार सोहळे स्वीकारत नसतो हे बरोबर आहे, कदाचित आपली सुटका झाली आहे असं समोर बसलेल्या मामलेदार आणि DYSP साहेबांना वाटलं. पण महाराजांच्या पुढच्या वाक्याने मात्र त्यांच्यावर अक्षरशः वीज कोसळली. महाराज पुढे म्हणाले की हे बघा, मी सत्कार किंवा सोहळे उगाच्या उगाच मान स्वीकारत नाही, तर माझा असा दंडक आहे की ज्या शहरामध्ये मी जातो, वस्ती करतो, तिथे असलेल्या धुरीण लोकांबरोबर, ज्ञानी लोकांबरोबर किंवा बुद्धिवान लोकांबरोबर मी वादविवाद करतो. त्या वादविवादामध्ये यश किंवा यशस्वी नेहमी मला माळ घालते आणि मग त्या वादविवादामध्ये जिंकल्याबद्दलचं जे मानपत्र असतं तेवढंच फक्त मी स्वीकारतो. आणि म्हणून तुमच्या या चिपळूण शहरामध्ये माझ्या या वादविवादासाठी कोणीतरी तुमच्यापैकी जो बुद्धिवान असेल त्याला माझ्या पुढे आणून हजर करा आणि पुढच्या 2-4 दिवसामध्ये मला त्याच्याबरोबर वादविवाद करायचा आहे. शिवकुमार दुबे महाराज मूळचे दीक्षित, बाजीरावाबरोबर कनोजला गेलेले, गंगा स्नानासाठी नाशिकला आलेले आणि त्यांनी आत्ता जे पठडीतून पिल्लू बाहेर सोडलं ते तर फारच अवलिया म्हणावं असं होतं की मला तुमच्या चिपळूण शहरामध्ये वादविवाद करणारा कुणीतरी आणून द्या, माझ्यासमोर त्याला उभा करा. आता महाराजांचा एकंदर प्रभाव, त्यांनी आत्तापर्यंत टाकलेलं वजन आणि आत्तापर्यंत त्यांनी आपल्याबद्दल जी काही माहिती सांगितली होती त्याला अनुसरून या वादविवादाला तोंडावर नाही म्हणणं या तीनही मुलकी अधिकाऱ्यांना काही शक्य नव्हतं. तेव्हा महाराज 2 दिवसाचा वेळ आपण दिलेला आहे, त्या वेळामध्ये काहीतरी करतो असं सांगून या तिघांनी तिथून काढता पाय घेतला. परत एकदा मामलेदार कचेरीमध्ये या तिघांचा चर्चा सुरू झाल्या की बाबा महाराजांबरोबर वादविवाद करायला असा चिपळूणातला कोण मोठा माणूस आणायचा.
त्याच्यावर मग DYSP साहेबांनी सांगितलं की हे बघा, चिपळुणातल्या आपल्या हायस्कूलमध्ये बर्वे नावाचे एक मास्तर आहेत आणि माझा मुलगा गेली 5-6 वर्ष त्यांच्या हाताखाली शिकतोय आणि तो या बर्वे मास्तरांबद्दल वेळोवेळी मला घरी येऊन सांगत असतो की हे बर्वे मास्तर जे आहेत ते विद्यार्थ्यांमध्ये वाक्पटुत्वाची भावना आणि कौशल्य निर्माण व्हावं म्हणून वेगवेगळ्या वर्गामध्ये वादविवादाच्या स्पर्धा आयोजित करत असतात. DYSP साने साहेबांनी हे जेव्हा सांगितलं तेव्हा आपली कुठेतरी आता सुटका झालेली आहे असं मामलेदार आणि माझ्या आजोबांना वाटलं. ताबडतोब मामलेदार कचेरीतला एक शिपाई धावत गेला आणि त्याने घरी दुपारी आराम करत असलेल्या बर्वे मास्तरांना जवळ उचलून मामलेदार कचेरीमध्ये मामलेदार साहेबांच्या समोर उभं केलं. इमाने इतबारे आपले मास्तरकी करणाऱ्या आणि कुटुंब वत्सल असणाऱ्या मध्यमवर्गीय बर्वे मास्तरांकडे जेव्हा मामलेदार कचेरीतला शिपाई गेला आणि मामलेदार साहेबांनी तुम्हाला बोलावलेलं आहे हे जेव्हा सांगितलं त्यावेळेला खरं तर बर्वे मास्तरांची पाचावर धारण बसलेली होती. मामलेदार साहेबांनी आपल्याला बोलवावं, असा काय मोठा अपराध आपण केला आहे अशी कुठेतरी भीतीची भावना या बर्वे मास्तरांची झाली. पण तेवढा विचार करायलाही गेलेल्या शिपायांनी त्यांना वेळ दिला नाही आणि तातडीने आपल्याबरोबर आपल्या पुढे घालून बर्वे मास्तरांना मामलेदारांच्या समोर उभं केलं होतं. बर्वे मास्तरांच्या समोर मग महाराजांकडून मिळालेला प्रस्ताव त्यांनी सांगितला की तुम्ही वेगवेगळ्या वेळेला वर्गाच्या दरम्यान वादविवादाच्या स्पर्धा घेता, लोकांना म्हणजे तुमच्या हाताखालच्या मुलांना त्याच्यामध्ये तयार करता, तेव्हा तुम्ही या वादविवादाबद्दल सर्व काही जाणून आहात असं मला वाटतं आणि म्हणून शिवकुमार दुबे नावाचे जे प्रकांड पंडित आध्यात्मिक गुरु महाराज आपल्या चिपळुणामध्ये 2-3 दिवसापूर्वी दाखल झालेले आहेत त्यांच्या समोर पुढच्या 2 दिवसामध्ये तुम्हाला वादविवादासाठी उभं राहायचं आहे. बर्वे मास्तर हे सगळं ऐकताना त्यांचा भीतीने थरकाप होत होता. मग चाचरत मामलेदार साहेबांना बर्वे मास्तरांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की हे बघा, मी जो काही वादविवादाच्या स्पर्धा घेतो त्या अतिशय शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि त्याच स्तरावरच्या असतात. मोठ्या लोकांबरोबर वादविवाद करावा असं माझं काही आत्तापर्यंत कुठेही कौशल्य दृष्टोत्पत्तीस आलेलं नाही. तेव्हा तुम्ही मला काही या भरीस पडू नका. आणि पुढे त्याच गोष्टीला जोडणी देताना बर्वे मास्तर सांगून मोकळे झाले की हे बघा, आत्तापर्यंत 2 विद्यार्थ्यांमध्ये जे काही वादाचे विषय आहेत ना ते सुद्धा फार जुजबी आहेत. विज्ञान शाप की वरदान किंवा शेतकरी मोठा की कामकरी मोठा, ब्रिटिश राज्य चांगलं होतं की स्वातंत्र्यानंतरचं राज्य चांगलं, असे म्हणे साधे विषय घेऊन मी या लोकांच्या मध्ये वाक्पटुत्वाची भावना निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आणि पुन्हा हात जोडून तुम्हाला सांगतो की मला या भानगडीत पाडू नका. बर्वे मास्तरांनी सपशेल शरणागती पत्करल्यानंतर आता बर्वे मास्तरांकडून काही होणे नाही हे माझे आजोबा यशवंत दिनकर करमरकर DYSP आणि मामलेदार भावे साहेबांच्या लक्षात आलं. त्याने बर्वे साहेबांचा नाद सोडून दिला. भल्या मोठ्या संकटातून बाहेर पडलो असं बर्वे मास्तरांना झालं आणि त्यांनी आपलं घर गाठलं. त्याच्यानंतर आता मग याच्या समोर लढाईसाठी कोण पैलवान उभा करावा हे लागलेला भोंगा तिन्ही या मुलकी अधिकाऱ्यांना पोखरत होता. आणि त्याच वेळेला मामलेदार साहेबांना असं वाटलं की बाबा, आपल्या याच्यामध्ये अध्यात्माबद्दल थोडीशी माहिती असणारा, त्याच्यातल्या 4-2 गोष्टी निदान बोलून दाखवू शकणारा असा एकच माणूस आहे आणि तो म्हणजे भैरीच्या देवस्थानची सगळी व्यवस्था बघणारे नरहरी भागवत शास्त्री. आता भागवत शास्त्रींकडे तिघेही अधिकारी उठून भैरीच्या देवळापर्यंत गेले. गाभाऱ्यामध्ये बसून त्यांनी या सगळा झालेला खल या बाहेर
शिवकुमार दुबेंचा जो तंबू उभा आहे त्यांच्याबरोबर तुम्हाला वादविवाद करावाच लागेल अशी थोडीशी गळ घातले आणि त्यांना सांगितलं की बाबा हे बघा, जोपर्यंत वादविवाद होत नाही आणि हे शिवकुमार दुबे कोणाला तरी हरवत नाहीत तोपर्यंत त्यांचं बस्तान काही इथून उठेल असं आम्हाला वाटत नाही, आणि म्हणून तुम्ही नुसतं लढल्यासारखं करा, आणखीन हार स्वीकारा. तुमच्या हार म्हणजे काही चिपळूणची हार नाही, पण या शिवकुमार दुबे महाराजांसाठी एवढं तरी कराच करा. आता मामलेदार, DYSP आणि माझे आजोबा या तिघांनीही गळ घातल्यावर मग घोड्यावर बसायला हे नरहरी भागवत तयार झाले, आणि मग आता हा विषय कोणता असेल याच्यावरती खल सुरू झाला. मग या चौघांनी ठरवलं की विषय सुद्धा आपण शिवकुमार दुबे साहेबांच्या वरच सोडूया असा विचार करून मग देवीच्या गाभाऱ्यातून ही चौकडी म्हणजे भागवत शास्त्री, माझे आजोबा, DYSP आणि चिपळूणचे मामलेदार निघाले आणि 5-10 पावलावर असलेल्या शिवकुमार दुबे महाराजांच्या तंबूमध्ये गेले. भागवत शास्त्रींची जुजबी ओळख 2-4 दिवसामध्ये या शिवकुमार दुबेंना मंदिराचा पुजारी म्हणून झालेली होती. त्यांचं पण यथोचित स्वागत करून शिवकुमार दुबे महाराजांनी त्यांना आलिंगन दिलं. मग मामलेदारांनी सांगितलं की अध्यात्मामध्ये आमच्या चिपळुणामध्ये जो कोणी सगळ्यात वरिष्ठ आहे ते हे भागवत शास्त्री आहेत, आणि म्हणून हे तुमच्याशी वादविवाद करायला तयार आहेत. शेवटी लुटुपुटीचाच मामला होता, आपल्याला हार स्वीकारायचीच होती. तेव्हा भागवतांनी परत त्याला एकदा मान डोलावली, आणि मग जेव्हा विषयावर गाडी आली तेव्हा शिवकुमार दुबे महाराजांनी सगळी सूत्र आपल्या हातात घेतली आणि मग भागवत शास्त्रींना आपल्या समोर बसून विचारलं, काय हो, तुम्ही देव मानता की नाही? भागवत शास्त्री अजयजींनी म्हणाले की अहो, मी देवीचा पुजारी आहे. आमची परंपरा अध्यात्मामध्ये पूजा अर्चा करण्यामध्ये आहे आणि मी देव मानतो. शिवकुमार दुबे मग थोडासा वरचा स्वर लावून म्हणाले की अहो, आपल्याला वादविवाद करायचा आहे, म्हणून तुम्ही देव आहे असं म्हणत असाल तर वादविवादामध्ये मी देव नाही या पद्धतीने तुमच्याशी वादविवाद करायला तयार आहे. आता महाराज स्वतः देव नाही याच्यावर बोलणार आहेत आणि भागवत शास्त्रींसारखं कोकरू देव आहे हे सिद्ध करून देणारे हे मामलेदार साहेबांना कुठेतरी आतल्या आत हसू फोडणारं होतं. पण वरवर तसं न दाखवता या सगळ्या गोष्टीला तिथल्या तिथे मान्यता देऊन हे सगळेजण बाहेर पडले. सरकारी व्यवस्थेला याच्यामध्ये खर्च काहीच करायचा नव्हता. महाराजांनी स्वतः एक स्टेज बांधून काढलेलं होतं आणि तिथून लोकांच्या समोर वादविवाद करायचा असं ठरवून टाकलेलं होतं. मग सरकारी यंत्रणेने त्यांच्याकडे ज्या ज्या काही व्यवस्था होत्या दौंडीवाल्याला दौंडी पिटायला सांगितले. 2-4 ठिकाणी शाळेतल्या पोरांना पिटाळून गावागावातल्या लोकांना जाऊन त्याची माहिती द्यायला सांगितली. आणि मग येणाऱ्या मंगळवारी म्हणजे गोसावडे आल्यापासून बरोबर 8व्या दिवशी या शिवकुमार दुबे महाराज आणि भागवत शास्त्री यांचा वादविवाद भैरीच्या पटांगणामध्ये संध्याकाळी सुरू होणार आहे हे सगळ्यात चिपळूणाला कळलं. मधले 3 दिवस कापरासारखे उडून गेले आणि तो मंगळवार उजाडला. जवळजवळ भैरीच्या त्या पटांगणामध्ये 2,500-3 हजाराचा जमाव भरलेला होता. 6च्या ठोक्याला भागवत शास्त्री आणि शिवकुमार दुबे स्टेजवर 2 बाजूनी आले. मामलेदार साहेबांनी दोघांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आणि मग दोघांमध्ये वादविवादाला सुरुवात झाली.
भागवत शास्त्रीने सुरुवातीला आपण देवाचे पुजारी आहोत, आपण देव काही प्रत्यक्ष बघितलेला नाही, पण देव आहे अशी आपली ठाम निष्ठा आहे असं सांगून या वादविवादाची सुरुवात केली. आणि मग नंग्या तलवारी दोन्ही हातामध्ये घेऊन एखाद्या योद्ध्याने रणांगणामध्ये किंवा समरांगणामध्ये उडी मारावी अशा द्वेषाने शिवकुमार दुबे महाराज आपल्या अंगावरचे कफने सारवे त्याचा प्रत्यवाय करायला उभे राहिले. मग त्याने एका पाठोपाठ एक गोष्टी सांगायला सुरुवात केली की तुम्ही म्हणता देव आहे देव आहे, तर मग आज जगामध्ये एवढा अनाचार चाललेला आहे, तो तुमच्या देवाला दिसत नाही का? किंवा ज्यास नैसर्गिक आपदा येतात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला जे चोर दरोडेखोर किंवा अतिशय लुटारू वृत्तीचे लोक असतात ते शाबूत राहतात आणि गरीब बाया बापड्यांची घरं पुरामध्ये वाहून जातात, त्याच्याचवर वीज पडते, तेव्हा तुमचा देव कुठे असतो? 1 2 3 4 असं करत करत एकामागून एक विलक्षण दाखले देत जवळजवळ भागवत शास्त्रींना त्यांनी निरुत्तर करून टाकत आणलेलं होतं. मध्येच एकदा शिवकुमार दुब्यांनी असा एक मुद्दा मांडला की त्यांनी अतिशय प्रभावित झालेले भागवत शास्त्री आपल्या जागेवरून उठले आणि पटकन जाऊन त्याने शिवकुमार दुब्यांना आलिंगन देऊन टाकलं. तास 1.5 तासाने शिवकुमार दुबे साहेबांनी आपलं सगळं म्हणणं म्हणजे त्यांना जो काही वादविवादमधला विवाद करायचा होता तो करून ते थांबले आणि मग म्हणाले की शास्त्री म्हणजे भागवत शास्त्री, मी आता आपल्यासमोर हे सगळं मांडलं आणि माझं ठाम मत असं आहे की तुम्हालाच काय पण या चिपळुणातल्या सगळ्या लोकांना असं वाटायला लागलं असेल की देव नावाची काही वस्तूच नाहीये. एवढं बोलून घोटभर पाणी पिऊन शिवकुमार दुबे महाराज आपल्या आसनावर बसले. भागवत शास्त्री मग परत त्याचं खंडन करायला उभे राहिले. तत पप करत भागवत शास्त्रींनी सुरुवात केली. आधी शिवकुमार दुबे साहेबांकडे जे बुद्धीचं कौशल्य होतं, वाक्पटुत्व होतं, आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची जी हातोटी होती, त्या सगळ्याचं वारेमाप किंवा कुठचाही आडपडदा न ठेवता भागवत शास्त्रींनी चिपळुणातल्या 3-3.5 हजार लोकांच्या समोर मनापासून कौतुक केलं आणि हे कौतुक करता करता 5-10 वेळेला हाताने त्यांना नमस्कारही केला होता. पण थोड्या वेळाने हे सगळं झाल्यानंतर भागवत शास्त्रींनी सांगितलं की महाराज, मला आता जवळजवळ पटायला लागलेलं आहे की खरोखरच या पृथ्वीवर किंवा विश्वामध्ये कुठेही देव नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. पण म्हणे एवढं सगळं आपण सांगितलं, मला एका क्षणी जवळजवळ ते पूर्ण पटलं होतं. पण त्याच वेळेला 6 महिन्यापूर्वी आमच्या चिपळुणात मेलेलं दामू सुतार मला आठवायला लागलं. आता आपला प्रत्यवाय करताना शिवकुमार दुबेंसारख्या प्रकांड पंडिताला उत्तर देताना मध्येच या दामू सुताराचा विषय या भागवत शास्त्रींनी कुठे काढला असं समोर बसलेल्या तमाम जनतेला वाटायला लागलेलं होतं. आपल्या एकसुरी आवाजामध्ये संथपणे भागवत शास्त्री पुढे सांगत होते की महाराज, आमच्या गावामध्ये दामू सुतार नावाचा एक सुतार होता.
बलदंड शरीराचा होता. झाडाचा ओंडका एकटा खांद्यावरून वाहून नेण्याची त्याची ताकद होती. आपले पैसे कुणी बुडवतो याची जरी शंका आली तरी भर बाजारात त्याला कानाखाली जाळ काढायला हा दामू सुतार कधी कचरत नव्हता. एवढंच नव्हे तर कुणी कुणावर अन्याय करतोय हे लक्षात आल्याबरोबर अन्याय करणाऱ्याला तिथल्या तिथे आपल्या पायाने तुडवायला हा दामू सुतार समर्थ होता. आपल्या कामामध्ये अतिशय कौशल्य त्याच्याकडे होतं. उभ्या झाडाचा रंधा मारून संध्याकाळपर्यंत त्याची फळी करण्याची ताकद त्याच्या दोन्ही बाहूमध्ये होती. त्याच्यासारखी करवत चालवणारा आजपर्यंत मीच काय पण चिपळुणातल्या सुद्धा कुणी बघितलेला नाही. आणि एवढं सगळं अंगातली ताकद, रग, मस्ती, सगळ्या चांगल्या गोष्टींचा पुरवठा करणारा हा दामू सुतार जेव्हा मरून पडला आणि त्याच्या घरी त्याच्या समाचाराला मी जेव्हा गेलो तेव्हा आडव्या पडलेल्या दामूच्या शरीराकडे बघून मला असं वाटलं की आत्तापर्यंत वेताळासारखा चिपळुणाभर घुमणारा हा दामू सुतार आता आपल्या बोटाची एक करंगळी सुद्धा स्वतः हलवू शकत नाहीये. त्याच्या मृत शरीरावर ज्या 2-4 माशा घोंगावतायत त्यांनाही दूर करायचं त्राण आता या दामू सुतारामध्ये नाहीये. त्याच्यानंतर हा दामू सुतार मला आठवल्यानंतर आपण म्हणजे शिवकुमार दुबे महाराज आपण पुढचं जेव्हा सगळं फलित मांडत होतात तेव्हा माझ्या मनामध्ये पटकन एक विचार येऊन गेला की आज उद्या परवा कधीतरी ठरलेल्या एका क्षणी महाराज तुमचीही अवस्था दामू सुतारासारखी होणार आहे, ज्या दिवशी तुम्ही या जगताचा निरोप घेणार आहात. त्याच्यानंतर दामू सुतारासारखंच तुम्हाला आपल्या शरीराची कुठचीही हालचाल करता येणार नाही. आणि त्याच वेळेला दामू सुताराच्या बद्दल माझ्या मनामध्ये जे विचार आले ते त्यावेळेला तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये येतील की एवढं बुद्धी कौशल्य, वाक्पटुत्व, आपले मुद्दे प्रभावीपणे मांडण्याची हातोटी आणि लोकांच्यावर आपला दबाव निर्माण करण्याची जी एकंदर ताकद होती ती एका क्षणामध्ये कुठे गेली. आमच्या दामू सुताराची रग एका क्षणामध्ये निघून गेली. तसंच आत्ता या चिपळूणकरांच्या समोर 1.5-2 तासामध्ये आपण जे सगळं आपलं लवघव दाखवलं ते तुमच्या मरणाच्या क्षणी तुम्हाला एका फटक्यात सोडून कुठे निघून जातं किंवा त्याच्याही आधी हे सगळं तुमच्या शरीरामध्ये नक्की कुठून आलं. आणि महाराज या सगळ्यालाच आम्ही भोळी भाबडी माणसं देव म्हणतो. आणि तुम्हाला दामू सुतार आणि स्वतःबद्दल मी दिलेलं उदाहरण पटलं असेल तर तुम्हालाही एवढं 1.5-2 तास माझ्याशी वाद घातल्यानंतर पटलं असेल की देव आहे, देव आहे, देव आहे. भागवत शास्त्रींच्या या सगळ्या एकंदर भाषणाने समोर बसलेल्या शिवकुमार दुब्यांच्या डोळ्यातून कधी पाणी वाहायला लागलं ते शिवकुमार दुबे महाराजांनाही कळलं नाही. महाराज वचनाचे, शब्दाचे पक्के होते. छोट्याशा गोष्टीने आपण जे काही पांडित्य दाखवलं ते सगळं पुसलं गेलेलं आहे याची जाणीव त्यांना झाली. त्याने उठून भागवत शास्त्रींचे पाय धरले, त्यांना मानाची शाल घातली आणि त्यांच्या समोर त्यांच्या पायाशी बसून आपल्या हाताने आपलं शरणागत पत्र लिहून मोठ्या सन्मानाने भागवत शास्त्रींच्या हाती दिलं आणि सांगितलं की आज आयुष्यामध्ये वादविवादामध्ये कुणीतरी माझा म्हणजे शिवकुमार दुब्यांचा पहिला पराभव केलेला आहे. चिपळूणकरांनी मग जल्लोष करायला सुरुवात केली.
दुसऱ्या तिसऱ्या दिवशी या शिवकुमार दुबेंचा जथ्था चिपळूण सोडून खालच्या बाजूला तळ कोकणाकडे निघून गेला. मग या भागवत शास्त्रींचं चिपळुणामध्ये कौतुक झालं आणि जो त्यांना कौतुकाचे 4 शब्द सांगायला त्यांच्या घरी वेळात वेळ काढून जात असे, त्यांना भागवत शास्त्री सांगत असत की माफ करा, हे माझं काम नाही. तुम्हाला याच्याबद्दल धन्यवाद किंवा आदर व्यक्त करायचा असेल तर तो यशवंत दिनकर करमरकरांचा म्हणजे माझ्या आजोबांचा करा. आणि मग भागवत शास्त्री सगळ्यांना सांगत की जेव्हा मला या शिवकुमार दुब्यांबरोबर वादविवाद करायचा हे भरीस घालण्यात आलं आणि त्याच रात्री चिपळूण सोडून निघून जावं असा कुठेतरी माझा कल व्हायला लागला, तेव्हा माझ्या बायकोने मला बकोटीला धरून रात्री 10 वाजता यशवंत दिनकर करमरकर जे PWDचे चीफ सर्वेअर आहेत त्यांच्याकडे नेलं. करमरकरांनी माझी अवस्था जाणून घेतली आणि मी जे काही बोललो किंवा नाट्य जे निर्माण केलं त्याची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन हे सगळं एका रात्रीमध्ये करमरकरांनी तयार करून माझ्याकडून हुबेहूब भैरीच्या देवीच्या जवळ स्टेजवरून वदवून घेतलं आहे. आणि ती गोष्ट 100% खरी आहे. माझ्या आजोबांनी म्हणजे यशवंत दिनकर करमरकरांनी हे सगळं भागवत शास्त्रींना शिकवून मगच दुबे महाराजांच्या समोर उभं केलं होतं. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं हा माझा जो ठाम विश्वास आहे. ते अद्भुत पण कधीतरी असं भागवत शास्त्रींच्या गोष्टीमधूनही आपल्या प्रत्ययाला येतं. या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटलं ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहून माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.